नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या म्हणजे आधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परत मुख्यमंत्र्यांची ओढ असलेले एकनाथ शिंदे म्हणजे उपमुख्यमंत्री यांच्याकडे बरेच काही खाते होते। आता हे जे काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान तात्पुरते इतर मंत्र्यांचे त्यांचे खाते सोपवले आहे। इतर मंत्र्यांना तात्पुरते खाते सोपवले। ही व्यवस्था फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत राहील का, किंवा हे जे काही त्यांनी आता हा गेम केला आहे हा गेम पुढे कंटिन्यू राहणार आहे का, या संदर्भात आपण बोलणार आहोत। मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना त्यांनी पत्र पाठवलं। महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे। या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी विधानसभा राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील। अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर विधानसभेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना विधानसभेचे पहिले अधिवेशन असं होईल कसं कोणालाही वाटलं नव्हतं। आता साहजिकच सार्वजनिक बांधकाम विभागाची म्हणजे PWD विभागाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री दत्ता भुसे यांच्याकडे देण्यात आली आहे। नगरविकास विभागाचा कार्यभार कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आला। गृहनिर्माण विभागाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आली। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकाच वेळी प्रश्न विचारले जातात। आता संबंधित विभागाकडून प्रश्नांची उत्तरे सुलभ करण्यासाठी ही जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्याचा आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणामध्ये अधिवेशनाची सुरुवात झाली। पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय आणि दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली। आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांकडून गोंधळ होण्याची भीती होती, परंतु शोक प्रस्तावामुळे विरोधकांना सभागृहात आणि बाहेर कोणताही गोंधळ निर्माण केला नाही। दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवार अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी राहण्याची अपेक्षा होती। मात्र त्याच्याही पलीकडे आता कुठल्याही कार्यक्रमामध्ये जर सरकारी काम फाईल सरकवण्यासाठी पैसे द्या या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्राचे जे काही भास्करराव जाधव आहेत शिवसेना गटाचे नेते यांनी सरकारला चांगलंच खडेबोल सुनावलं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे काही खाते आहेत ते खाते इतर मंत्र्यांना का सोपवली, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे भरमसाठ खाते त्यांनी घेऊन ठेवली आहेत। पण आता खाते घेतली पण त्या खात्यांचं उत्तर आता प्रश्न तर विचारलेच जाणार। अधिवेशन म्हटलं म्हणजे अधिवेशन कुठलंही असो आमने सामने आले म्हणजे प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नांचं उत्तर देणं हे त्या खात्याच्या मंत्र्याला हे द्यावंच लागतं। ओके, आता ते देण्यासाठी आता किंवा त्याच्यातनं बचाव करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ती खाती तात्पुरत्यारित्या हे इतर लोकांना दिलं, जसं की शंभूराज देसाई, दत्ता भरणे वगैरे वगैरे। ओके, आता मग याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित राहतो का की एकनाथ शिंदे फक्त खाते घेत आहे आणि त्यांच्याकडे खात्यामध्ये काय काम होत आहे, त्या खात्यामध्ये किती निधी आला आहे, खात्यामधील किती निधी शिल्लक आहे, या सगळ्या गोष्टींची आयडिया एकनाथ शिंदे यांना आहे का, तर मुळातच नाही आणि म्हणूनच त्यांना हा निर्णय घ्यावा लागला। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा त्यांनी नेहमीच उदार जे सांगता की ते माझं मन उदार आहे, मी उदार मताचा व्यक्तिमत्वाचा माणूस आहे, मग हे सुरुवातीलाच त्यांनी खाते का दिले नाही, हे देखील प्रश्न इथे उपस्थित राहतात। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा। धन्यवाद।